नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं राजश्री आय एस पोर्टलवर परत एकदा स्वागत आहे. माझं नाव समीर देशमुख आहे आणि आपण सी सॅट कॉन्सेप्ट बूस्टर्सची सिरीज चालू ठेवत आहेत. ह्याच्यामध्ये आज आपला टॉपिक आहे टाईम अँड वर्क. ठीक आहे, तर टॉपिक सुरू करण्याच्या आधी एक थोडीशी माहिती देतो. आपल्या पोर्टलवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला लवकरच एथिक्स स्पेसिफिक लेक्चर्स भेटणार आहेत. सगळ्यांना माहिती आहे आता MPSC मध्ये एथिक्सचा पण खूप इम्पॉर्टंट रोल झाला आहे आणि UPSC तर आहेच. तर मेन्स एक्झामसाठी आपल्याला एथिक्ससाठी या चॅनलवर आम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक फोकस स्टडीज, महाराष्ट्र स्पेसिफिक फोकस विथ UPSC, वर्ड ग्लॉसरी, कोड्स, असे वेगळ्या वेगळ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीचे लेक्चर्स तुम्हाला लवकरच अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, तर नक्की विजिट करत राहा यूट्यूब चॅनलला. तर आजचा कॉन्सेप्ट स्टार्ट करूयात. आजचा कॉन्सेप्ट आहे आपला टाइम अँड वर्क. ठीक आहे, तर एकदम सोपा कॉन्सेप्ट आहे, एकदम थोडक्यात समजून घेऊयात आपण. ह्याच्यामध्ये आपण जे लास्ट वीकमध्ये समजून घेतलेलं आहे LCM आणि HCF, त्याचे थोडेसे कॉन्सेप्ट्स वापरावे लागणार आहेत. तर ज्यांनी कोणी मिस केलं असेल LCM HCFचा लेक्चर तर नक्की एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर LCM HCFचा लेक्चर बघून घ्या. ठीक आहे, तर आज सुरू करूया टाइम अँड वर्क. तर टाइम अँड वर्क चॅप्टरमध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कधी पण आपला जो टाइम असतो दॅट इज वर्क डन डिवायडेड बाय एफिशियन्सी. आपला जो टाइम असतो तो कधी पण वर्क डन अपॉन एफिशियन्सी असतो. आता वर्क डन काय, एफिशियन्सी काय, तर तुम्हाला दरवर्षी MPSC UPSC मध्ये काही क्वेश्चन्स आलेले असतात की सपोज करा एक मुलगा आहे राम एक काम 10 दिवसात करतोय आणि दुसरा मुलगा आहे श्याम एक काम 20 दिवसात करतोय. दोघं मिळून जर काम करायला सुरुवात केलं तर किती दिवसात करणार. तर आपल्याला माहीतच नाही आहे राम आणि श्याम नेमकं काम काय करत आहेत. तर अशा टाईपच्या क्वेश्चन्समध्ये कन्फ्यूज न होता आपल्याकडे एक सिम्पल मेथड आहे, ते आपण इथं समजून घेणार आहे. ठीक आहे, तर मी काय म्हणलं, सगळ्यात पहिलं राम आणि दोन मुलं आहेत राम आणि श्याम. राम ते काम करण्यासाठी 10 दिवस लावतोय, श्याम तेच काम करण्यासाठी 20 दिवस लावतोय. ठीक आहे, आता आपल्याला त्यांनी विचारलंय की दोघं मिळून जर काम करायला सुरुवात केले तर किती दिवसात ते काम संपवतील. तर आपल्याला माहीतच नाही ना काम काय, नेमकं काम काय. तर काम काही पण असू शकतं. फॅक्टरीमध्ये शर्ट्स बनवायचे हे काम असू शकतं, काही तर मॅन्युफॅक्चर करायचं हे काम असू शकतं. पण आपण त्याला मॅथमॅटिकली नाही सॉल्व्ह करू शकत ना. आपल्याला मॅथमॅटिकली अज्युम करावं लागतं की काम काय. तर काम अज्युम करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्स आहेत, एक युनिटरी मेथड आहे, एक LCM मेथड आहे. युनिटरी मेथड आपण लहानपणी 8 स्टँडर्ड 9 स्टँडर्डमध्ये वगैरे बघितली असणार आहे. त्याच्यामध्ये आपण कामाला 1 युनिट अज्युम करतो. पण ही मेथड चांगली आहे पण एवढी एफिशियंट नाही आहे. लवकर कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याकडे अजून एक मेथड आहे ज्याला आपण म्हणतो LCM मेथड. LCM मेथडमध्ये आपण काय करतो, सपोज करा त्या काम करण्यासाठी राम 10 दिवस लावतोय, तेच काम करण्यासाठी श्याम 20 दिवस लावतोय. तर आपण काय करतो, काम काय, तर काम काय हे नेमकं आपण अज्युम करून घेतो मॅथमॅटिकल टर्म्समध्ये. कामाला काय अज्युम करायचं, तर दोघांच्या डेजचं जे आहे LCM त्याला आपण काम अज्युम करतो. तर या दोघांच्या डेजचं LCM किती आहे, तर 10 आणि 20चा LCM आहे 20. तुम्ही 20 नाही 20चा कुठलाही मल्टिपल अज्युम करू शकतो, सेम आन्सर येणार आहे. तर 10 आणि 20चा आपण LCM अज्युम केलं ॲज अ वर्क. ठीक आहे, तर आता आपल्याला वर्क माहिती आहे, 20 युनिट्स वर्क आहे आपलं. आता काय वर्क आहे हे आपल्याला माहित नाही आहे पण ह्याची गरजही नाही पडणार. 20 युनिट काम आहे, ते 20 शर्ट मॅन्युफॅक्चर करणं असू शकतं, 20 पानं लिहिण्याचं असू शकतं एखाद्या नॉवेलचे. पण हे 20 युनिट त्यांना काम करायचं आहे. एकट्याने त्यांनी केलं तर 10 दिवस लागतील रामला आणि एकट्याने श्यामने केलं तर त्याला 20 दिवस लागतील. आता यांच्या आपण एफिशियन्सीज काढून घेतो. एफिशियन्सी म्हणजे काय असतं, पर डे वर्क पर डे. ठीक आहे, पर डे म्हणजे रोज राम किती काम करतोय किंवा श्याम किती काम करतोय. आता हे डेज मध्ये आपल्याला क्वेश्चन मी फ्रेम केलं त्याच्यामुळे पर डे, कधी कधी आवर्स मध्ये क्वेश्चन असते मग तुम्हाला ते पर आवर मध्ये अज्युम करावं लागतं. तर आता सपोज करा टोटल काम 20 युनिट आहे आणि राम ते काम करण्यासाठी 10 दिवस लावतोय, म्हणजे रोज तो किती काम करत असेल, 2 युनिट. आपण कधी पण वर्क डन डिवायडेड बाय टाइम केलं की एफिशियन्सी भेटून जाईल. मग 2 युनिट हे रामची एफिशियन्सी आहे आणि 1 युनिट हे श्यामची एफिशियन्सी आहे, बरोबर आहे. मग दोघं जर सोबत बसले काम करण्यासाठी तर दोघांची कंबाईंड एफिशियन्सी किती असणार आहे, राम प्लस श्यामची कंबाईंड एफिशियन्सी असणार आहे 3 युनिट. मग टोटल वर्क डन तर 20 युनिटच आहे, कंबाईंड एफिशियन्सी 3 युनिट आहे आणि आता टाइम किती लागणार दोघांना, तर 20/3 डेज.
20/3 डेजला आपण काय लिहू शकतो, 3 6 18, 6 होल 2/3 डेज, म्हणजे 6 आणि थोडेसे जास्त 6.6 डेज लागणार टोटल. ठीक आहे, तर एवढ्याच एक छोट्याशा कॉन्सेप्टवर आपण भरपूर क्वेश्चन्स करणार आहेत. त्याच्यावर MPSC UPSC मध्ये मागच्या वर्षी आलेले पण क्वेश्चन्स असणार आहेत. तर चला आता डायरेक्ट आपण क्वेश्चन्सवर स्विच करूयात. तर बघा फर्स्ट क्वेश्चन, आता मागचा क्वेश्चन तर एकदम सोपा होता, राम आणि श्यामचा. आपण इंडिव्हिज्युअली त्यांना केलं, पण कधी कधी काय असतं की राम श्यामच्या जागी त्यांनी दोघांचं देतात की राम श्याम मिळून एवढे दिवस लावतोय, मुकेश आणि रमेश मिळून एवढे दिवस लावतोय. तर आता कसं करणार, तर जसं की हा क्वेश्चन आहे, त्यांनी म्हणतायत A and B can do a piece of work in 72 days. तर या क्वेश्चन मध्ये हे टाइम आहे आपलं, हे वर्क आहे आणि हे एफिशियन्सी आहे. कधी पण तुम्ही असा एक टेबल बनवून घ्यायचा. खूप सिंपल मेथॉडिकल अप्रोच आहे. हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचं काम होऊन जाईल. A आणि B म्हणजे A प्लस B मी म्हणतोय, हे दोघं मिळून काम करणार आहेत 72 डेज मध्ये. B आणि C काम करणार आहेत 120 डेज मध्ये आणि A आणि C हे काम करणार आहेत 90 डेज मध्ये. ठीक आहे, तर अच्छा हे सॉरी हे आपलं टाइम झालं, हे टेबल थोडंसं असं पाहिजे होतं. हे टाइम झालं, हे वर्क आणि हे एफिशियन्सी. ठीक आहे, तर आता वर्क डनला आपल्याला अज्युम करायचं, तर आपण 72, 120 आणि 90चं LCM घेणार आहेत, बरोबर आहे. पण मी मागच्याच क्लासमध्ये सांगितलं होतं, दरवेळेस कॉमन प्राईम फॅक्टरायझेशन करायची गरज नाही आहे. ह्याच्यात जो सगळ्यात मोठा नंबर आहे 120 आहे, 120चा असा मल्टिपल शोधा जे की या तिन्ही नंबर सोबत भाग जाईल. तर 120 स्वतः तर भाग जात नाही, 72 सोबत नाही, 240 पण जात नाही, त्याच्यानंतर 360 72 सोबत पण जातोय, 92 सोबत पण जातोय. तर 360 आपला काय असणार आहे LCM, आणि 360 युनिट्स आपण अज्युम करणार आहेत आपल्या वर्क डनला. 360 युनिट जर आपला वर्क डन आहे तर यांच्या एफिशियन्सीज किती येणार आहेत, 72 जर टाइम लावतोय A and B, तर A and B ची एफिशियन्सी किती असणार आहे, 360 डिवायडेड बाय 72, 5 युनिट्स. 360 डिवायडेड बाय 120 किती येणार आहे, 3 युनिट्स. 360 डिवायडेड बाय 90 किती येणार आहे, 4 युनिट्स. तर आपल्याला यांच्या एफिशियन्सीज भेटल्यात. तर एफिशियन्सीज कसं भेटल्यात आपल्याला, A आणि B ची मिळून एफिशियन्सी आहे 5 युनिट, B आणि C ची मिळून एफिशियन्सी आहे 3 युनिट आणि C आणि A ची मिळून एफिशियन्सी आहे 4 युनिट, बरोबर आहे. तर हे 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल आहे. हे पण कसं सॉल्व्ह करायचे आहेत लिनियर इक्वेशन्स, ह्याचा पण सेपरेट लेक्चर असणार आहे, पण आता एकदम थोडक्यात समजून घ्या. कधी पण तुम्हाला असे 3 इक्वेशन्स जर आले तर तुमचं पहिलं काम असतं या तिन्ही इक्वेशन्सला ऍड करायचं. तुमचं पहिलं काम आहे या तिन्ही इक्वेशन्सला ऍड करायचं. आणि हे इक्वेशन्स कधी पण कशाबद्दल बनवायचे, एफिशियन्सीज मध्ये बनवायचे, टाइम बद्दल नाही बनवायचे, एफिशियन्सीज बद्दल बनवायचे. ठीक आहे, तर आता एफिशियन्सीज बद्दल हे इक्वेशन आहेत आणि सगळ्यांना जर ऍड केलं तर ट्वाइस ऑफ किती येणार आहे इथं, A प्लस B प्लस C, कारण की दोनदा A आहे, दोनदा B आहे, दोनदा C आहे. आणि राईट साईडला किती येणार आहे 12. मग तिघांची मिळून एफिशियन्सी किती येणार आहे 6 युनिट्स. म्हणजे तिघं जर मिळून काम करायला घेतलं तर किती युनिट काम करणार रोज, 6. सपोज करा क्वेश्चन हा नसता, क्वेश्चन काय, इन व्हॉट टाइम A अलोन कॅन डू द वर्क. क्वेश्चन जर असता तिघं मिळून किती दिवस लावणार आहेत, तर आपल्याला तिघांची एफिशियन्सी आहे 360 युनिट आणि तिघा मिळून रोज 6 युनिट काम करतायत. मग तिघं किती दिवस लावले असते, तर 360 डिवायडेड बाय 6 किती डेज मध्ये कंप्लीट केलं असतं, 60 डेज मध्ये. पण क्वेश्चन आहे A एकटा किती दिवसात काम करणार. तर A चं एकट्याचं काढण्यासाठी आपण A ची एफिशियन्सी काढू. A ची एफिशियन्सी कसं काढणार, आता बघा B प्लस C ची एफिशियन्सी 3 आहे आणि तिघांची मिळून 6 आहे. मग B प्लस C च्या जागी काय पुट करू शकतो, 3. मग A प्लस 3 इज इक्वल टू 6, म्हणजे A ची एफिशियन्सी किती आली, 3 युनिट. मग A ची एकट्याची एफिशियन्सी आहे 3 युनिट्स आणि वर्क डन आपल्याला करायचं आहे 360 युनिट्स. मग टाइम टेकन बाय A किती येणार आहे, 360 डिवायडेड बाय 3 किती येणार आहे, 120 डेज. तर A एकटा किती दिवसात काम संपवलं असतं, 120 डेज मध्ये काम संपवलं असतं A नी एकट्याने. ठीक आहे, एकदा चेक करू, 3 आहे 6, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. तर याच क्वेश्चन मध्ये B एकट्याने किती दिवस लावले असते, C एकट्याने किती दिवस लावले असते, हे तुम्ही नक्की सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला आन्सर सांगू शकतात. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन मध्ये जाऊ. तर आता बघा हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, A एक काम करतोय 80 दिवसात, A कंप्लीट करतोय एक काम टोटल 80 डेज मध्ये. ठीक आहे, पण त्यानं ते काम फक्त किती दिवस केलंय, ही वर्क ॲट फॉर 10 डेज. त्यानं फक्त काम किती दिवस केलं, 10 दिवसात. हे जे वर होतं 80 डेज,
ते कम्प्लिशनचं टाइम होतं, पण त्यानं काम केलं फक्त 10 दिवस. आणि उरलेलं काम हे बीनी संपवलेलं आहे 42 डेजमध्ये. उरलेलं काम हे कोण संपवलं? बीनी. किती दिवसात संपवलं? 42 डेजमध्ये. बरोबर आहे. आता आपल्याला विचारलंय की दोघं मिळून जर काम करत आहेत तर किती दिवसात त्यांनी ते पूर्ण काम संपवतील. तर ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपण अज्युम करू. आता इथं तर LCM घेण्यापेक्षा तुम्ही कुठला पण नंबर अज्युम करू शकतात वर्क डनसाठी. मी म्हणतोय वर्क डनला 80 युनिट्सच अज्युम करा. वर्क डनला काय करा? 80 युनिट्स अज्युम करा. वर्क डनला जर 80 युनिट्स अज्युम केलात तर टाइम टेकन बाय ए तर आपल्याकडे 80 डेज आहे. मग एफिशियन्सी ऑफ ए किती येऊन जाईल? एफिशियन्सी ऑफ ए, एफिशियन्सी असते वर्क अपॉन टाइम, म्हणजे किती येणार आहे? 1 युनिट. मग ए रोज किती काम करणार आहे? 1 युनिट काम करणार आहे. तर 10 दिवसात ए ने किती काम केलं असणार आहे? तर वर्क डन बाय ए इन 10 डेज, तर टाइम इंटू एफिशियन्सी, म्हणजे 10 युनिट काम संपवलं ए ने. 10 युनिट काम संपवलं ए ने, तर उरलेलं काम किती आहे आता? रिमेनिंग. तर 80 युनिट पैकी 10 युनिट संपवलं, मग रिमेनिंग किती आहे? 70 युनिट. आणि 70 युनिट कोण कंप्लीट केलंय? बी ने कंप्लीट केलंय. किती दिवसात कंप्लीट केलंय? टाइम टेकन बाय बी टू कंप्लीट द रिमेनिंग वर्क इज 42 डेज. तर आता एफिशियन्सी ऑफ बी निघून जाईल इथून. बी ने किती काम केलंय? 70 युनिट. किती दिवसात केलंय? 42 युनिट्स मध्ये. आता वर्क खाली आपण कशाने कॅन्सल करू शकतो? 14, हे 14 3 आहे आणि 14 5 आहे. तर 5/3 एफिशियन्सी हे बी ची आहे. 5/3 एफिशियन्सी हे बी ची आहे. ठीक आहे, एफिशियन्सी ऑफ बी. आणि एफिशियन्सी ऑफ ए 1 युनिट. मग दोघं जर मिळून काम करायला घेतलं सोबत तर एफिशियन्सी दोघांची मिळून होऊन जाईल. एफिशियन्सी ऑफ ए प्लस बी मिळून 1 + 5/3, म्हणजे किती युनिट्स येणार आहे एफिशियन्सी? 8/3 युनिट्स आहे एफिशियन्सी मिळून. आणि वर्क तर तेवढंच आहे. वर्क आपण अज्युम केलं होतं 80 युनिट्स. तर वर्क जर 80 युनिट्स आपण अज्युम केलंय तर टाइम किती येणार आहे? टाइम इज इक्वल टू वर्क अपॉन एफिशियन्सी. एकच फॉर्म्युला आहे. तर वर्क आहे 80 आणि एफिशियन्सी आहे 8/3. थोडंसं सॉल्व्ह केलं आपण. 8 1 जा 8, 10 जा 3 वर येऊन जाईल. म्हणजे किती दिवस लागणार दोघांना मिळून? 30 डेज लागणार. किती दिवस लागणार? 30 डेज. तर हे आपला आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ए कॅन डू अ सर्टन जॉब इन 12 डेज. ठीक आहे, टाइम टेकन बाय ए किती दिलेला आहे आपल्याला? 12 डेज. बघा तुम्ही सगळे क्वेश्चन बऱ्यापैकी रिपीट होत राहत आहेत, सेमच पॅटर्न आहे. ए एक काम करतोय 12 डेज मध्ये आणि आपल्याला म्हणलंय बी ए पेक्षा जास्त एफिशियंट आहे. बी ए पेक्षा जास्त एफिशियंट आहे. किती एफिशियंट आहे? 60% मोर एफिशियंट आहे. तर मी म्हणतोय या क्वेश्चन मध्ये आपण ए च्या एफिशियन्सीला अज्युम करू 10x. तर बी ची एफिशियन्सी किती येऊन जाईल? बी ची एफिशियन्सी येऊन जाईल आपल्याकडे 16x. का? 16% एक्स्ट्रा. मग याच्यामध्ये 60% एक्स्ट्रा. मग 10चं 60% 6 आणि त्याच्यात 6x ऍड केलं की 16x. व्हॉट इज द नंबर ऑफ डेज इट टेक्स बी टू कम्प्लीट द सेम पीस ऑफ वर्क. तर आता वर्क डन आपल्याला माहित नाहीये, पण इथं वर्क अज्युम करण्यात पण काही बसू नका. खूप सोपा कॉन्सेप्ट आहे. मी काय म्हणलं होतं? टाइम इज इक्वल टू वर्क अपॉन एफिशियन्सी. आणि टाइम जर वर्क अपॉन एफिशियन्सी आहे तर मी असं म्हणू शकतो का टाइम आणि एफिशियन्सी एकामेकाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत? तर टाइम आणि एफिशियन्सी जर एकामेकाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल जर आहेत, ठीक आहे, टाइम आणि एफिशियन्सी एकामेकाला जर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत, तर आपण एक सिंपल एक इक्वेशन लिहू शकतो. T1/T2 इज इक्वल टू E2/E1. ठीक आहे, T1/T2 इज इक्वल टू E2/E1, कारण की हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल ना. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन हे कॉन्स्टंट असतं. आणि असं आपण एक हे सिंपल असं लक्षात ठेवा, इन्व्हर्सली प्रपोर्शनलसाठी आपण असं दोन गोष्टींमध्ये इक्वेशन बनवू शकतो. T1/T2 इज इक्वल टू E2/E1. T1 म्हणजे मी ए पकडतो. चला, T1 T2 पेक्षा TA/TB इज इक्वल टू EB/EA. TA ची व्हॅल्यू आहे 12 अपॉन TB काढायचं आहे आपल्याला. एफिशियन्सी ऑफ बी आहे 16x आणि एफिशियन्सी ऑफ ए आहे 10x. हे x आणि x कॅन्सल झालं. तर TB इज इक्वल टू 12 × 10 अपॉन 16. तर इथं बघा 4 4 जा 4 3 जा 5 नाही 2 5 जा 2 2 जा, म्हणजे किती यायला हे 15/2. म्हणजे किती 7.5 डेज बी ला ते काम करण्यासाठी लागतील. बघून घ्या, ए ला 12 दिवस लागत होते, बी ला 7.5 डेज. का? बी जास्त एफिशियंट आहे. बी रोज जास्त युनिट्स काम करणार आहे, त्याच्यामुळे बी हे काम लवकर संपून टाकेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा आता, 2 men undertook a job for ₹1400. ठीक आहे,
आता बघा, कॉस्ट प्राइस कधी पण आलं ह्याच्यामध्ये, प्राइस वगैरे, एक काम करण्यासाठी 2 माणसं आले आणि त्यांनी 1400 रुपयेमध्ये ठरवलं की आपण हे काम करू, तर कधी पण प्राइस ते त्यांचं मनी आहे, ठीक आहे, जे त्यांची सॅलरी आहे, ते डिस्ट्रीब्यूट असं होत नसते की ह्यानं किती दिवसात काम करतोय, जास्त दिवस म्हणजे जास्त सॅलरी, असं नसतं. कधी पण एफिशियन्सीवर सॅलरी डिस्ट्रीब्युशन होत असते, एफिशियन्सीवर त्यांचं पगार किंवा त्यांना जे भेटणारं मानधन आहे ते डिस्ट्रीब्यूट होत असते. तर कसं बघून घ्या. वन ऑफ देम कॅन डू इट इन अलोन इन 7 days. मी म्हणतोय एक आहे जण, त्यानं काम करण्यासाठी 7 दिवस लागतोय आणि बी एक दुसरा माणूस आहे, त्यानं तेच काम करण्यासाठी 8 दिवस लावतोय, ठीक आहे. विथ द असिस्टन्स ऑफ अ बॉय, एक छोटा मुलगा त्यांना जॉईन केलं हे काम करण्यासाठी आणि त्यांनी ते काम संपवलंय 3 दिवसात. तर मी म्हणतोय तिघं मिळून ए प्लस बी प्लस सी, आणि सी म्हणजे मी कोण म्हणतोय, तो छोटा बॉय, हे तिघं हे काम मिळून किती दिवसात संपवत आहेत, 3 दिवसात संपवत आहेत, बरोबर आहे. तर आता आपल्याला काढायचं आहे की मग त्यांनी त्या छोट्या मुलाला किती पैसे दिलेत, बरोबर आहे, छोटा म्हणजे बॉय जे पण आहे त्याला किती पैसे दिलेत हे आपल्याला फायनली फाइंड करायचं आहे. तर इथं पण आपण काय करू शकतो, वर्क डनला अज्युम करू. वर्क डनला आता 7, 8 आणि 3चा एलसीएम घेऊ. आता हे तिघं तर को प्राईम आहेत, डायरेक्टली मल्टिप्लाय करा, किती येते, 7 8 जा 56, 56 3 जा किती येते 168. तर मी म्हणतो यांच्या वर्क डनला 168 युनिट आपण अज्युम करू. 168 युनिट तुमचं वर्क डन आहे. काय वर्क आहे काय ते माहित नाही, पण 168 युनिट्स आहे. ह्यांच्या एफिशियन्सीज बघा. आता ए ची एफिशियन्सी येऊन जाईल 168/7. 168/7 किती येते, 7 2 जा 14, 7 4 जा 28. 8 हे किती येते 21, आणि तिघांचं मिळून हे डिवाइड केल्यावर 3 5 जा 15 आणि 1 तिकडे गेल्यावर हे येते 56, बरोबर आहे. तर मी म्हणतोय एफिशियन्सी ऑफ ए येणार आहे 24, एफिशियन्सी ऑफ बी येणार आहे 21 आणि एफिशियन्सी ऑफ ए प्लस बी प्लस सी हे येणार आहे 56. मग मी म्हणतोय हे एफिशियन्सी ऑफ ए प्लस बी प्लस सी ला असं पण लिहिता येते, एफिशियन्सी ऑफ ए प्लस एफिशियन्सी ऑफ बी प्लस एफिशियन्सी ऑफ सी, हे तुमच्याकडे 56 असलं पाहिजे. ए ची एफिशियन्सी 24 प्लस 21 प्लस एफिशियन्सी ऑफ सी इज इक्वल टू 56, हे किती येणार आहे ॲडिशन करून 45 प्लस एफिशियन्सी ऑफ सी इज इक्वल टू 56, म्हणजे एफिशियन्सी ऑफ सी किती येणार आहे मायनस केल्यावर 11. मग सी ची एफिशियन्सी तुमची आहे 11 युनिट्स, ठीक आहे. मग आता वर्क डन आहे, सी ची एफिशियन्सी आहे, टाइम टेकन बाय, किंवा आता आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं ना त्या पैशाला, ठीक आहे, टाइम तर काढायचंच नाहीये, टाइम काढायचंच नाही, आपल्याला पैसे डिस्ट्रीब्यूट करायचे. तर पैसे जे आहेत ते त्यांच्या एफिशियन्सीच्या रेशिओमध्ये डिस्ट्रीब्यूट होत असतात. तर 24:21:11च्या रेशिओमध्ये ते पैसे डिस्ट्रीब्यूट होणार, ठीक आहे. आता एक सिंपल विचार करा, तिघांची मिळून एफिशियन्सी किती आहे 56 युनिट्स आहे. तर 56 युनिट्सला त्यांनी 1400 रुपीजमध्ये ठरवलेलं आहे. 56 युनिट्सला त्यांनी 1400 रुपीजमध्ये ठरवलेलं आहे. तर 1 युनिटसाठी किती रुपये ठरलेले आहेत, तर 1400 डिवायडेड बाय 56. तर आपण ह्याला कशाने डिवाइड करू शकतो, 14 4 जा 56 आणि 1400 जा 4 1 जा 425 जा. मग एक युनिटचे त्यांनी देणार आहेत 25 रुपये, आणि या मुलांनी, छोट्या मुलांनी 11 युनिट काम केलंय, तर एक युनिटचे 25 रुपये, तर 25 युनिटचे किती होणार, 11 × 25, सॉरी 11 युनिटचे 25 रुपये, 25 रुपयांनी पर युनिटनी हे किती होऊन जाईल, तर आपला फायनल आन्सर आहे 275 रुपीज या बॉयला भेटणार. तर एचं जर काढायचं असतं तर 24 × 25 आणि बीचं जर काढायचं असतं तर 21 × 25, ठीक आहे. हे युनिटरी मेथड आहे, हे तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ट्राय करू, ह्याच्यावर लेक्चर बनवायचं, पण हे खूप बेसिक आहे, तुम्हाला यायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणलंय बघा, 12 चिल्ड्रन टेक 16 days टू कम्प्लीट अ वर्क विच कॅन बी कम्प्लिटेड बाय 8 adults इन 12 days, ठीक आहे. मी म्हणतोय 12 चिल्ड्रन, एका चाइल्डची एफिशियन्सी मी सी पकडतोय, ठीक आहे, सी, आणि एका ॲडल्टची एफिशियन्सी मी ए पकडतोय, ठीक आहे, हे ॲडल्ट आहे. तर आता 12 चिल्ड्रन आहेत म्हणजे 12 सी, आणि किती ॲडल्ट्स आहेत, 8 ॲडल्ट्स आहेत. ह्यानी टोटल हे काम करणार आहेत किती दिवसात बघा, 12 चिल्ड्रन टेक 16 days, तर इथं 16 days, आणि 8 ॲडल्ट्स टेक 12 days, तर इथं 12 days. आता आपण याचं वर्क डन अज्युम करू. वर्क डन 16च्या मल्टिपलमध्ये करावं लागेल, तर 16 3 जा 48 आणि 12 4 जा पण 48, एलसीएम घेऊन टाकलं. त्याच्यानंतर यांच्या एफिशियन्सीज काढू.
12 चिल्ड्रनची एफिशियन्सी किती येणार आहे 16 3 आणि 12 4 म्हणजे 12 चिल्ड्रन्सची एफिशियन्सी मिळून आहे 3 युनिट आणि 8 एडल्टची एफिशियन्सी मिळून आहे 4 युनिट. ठीक आहे. आता चिल्ड्रनची एफिशियन्सी कमी असणार आहे एडल्ट्सपेक्षा, क्वेश्चन मधून पण लक्षात येतं. तर एका चाइल्डची एफिशियन्सी किती असणार आहे 3/12 म्हणजे किती 1/4 आणि एका एडल्टची एफिशियन्सी किती असणार आहे 4/8 म्हणजे 1/2. एकदा तुम्हाला एफिशियन्सीज कळाले तर पुढे हा क्वेश्चन काहीच राहत नाही. पुढे बघा काय म्हणलंय 16 adults started working and after 3 days 10 adults left and 4 children joined. आता स्टेप बाय स्टेप विचार करा. 16 एडल्ट्सनी काम करायला सुरू केलेलं आहे. बरोबर आहे. 16 एडल्ट्सनी काम करायला सुरू केलेलं आहे. किती दिवस काम केलं त्या 16 एडल्ट्सनी 3 दिवस काम केलं. ठीक आहे. मग किती काम संपवलं असणार आहे तर वर्क कम्प्लिटेड इन द फर्स्ट फेज. तर मी म्हणतोय 16 एडल्टची एफिशियन्सी किती असणार आहे 16 एडल्टची एफिशियन्सी तुमची असणार आहे 16 × 1/2 म्हणजे 8 युनिट. म्हणजे 16 एडल्ट्स रोज 8 युनिट काम करत होते. रोज 8 युनिट करत होते आणि किती दिवस केले 3 दिवस केले म्हणजे किती 24 युनिट्स त्यांनी काम संपवलेलं आहे ऑलरेडी. बरोबर आहे. 24 युनिट्स काम संपवलेलं आहे फर्स्ट फेज मध्ये. तर काम राहिलं किती रिमेनिंग वर्क किती आता तर टोटल काम होतं 48 युनिट्स. काम संपवलंय 24 युनिट्स तर 48 - 24 युनिट्स काम राहिलेलं आहे. आता हे काम करण्याच्या आधी काम संपवण्याच्या आधी हे 10 जण सोडून गेले. हे 10 एडल्ट सोडून गेले आणि ते 10 जण सोडून गेले तर त्यांच्यासोबत काय जॉईन केलं 4 चिल्ड्रन्सनी जॉईन केलं त्यांना 4 चिल्ड्रननी जॉईन केलं. ठीक आहे. तर आता ह्याच्या पुढे सेकंड केसमध्ये आता काम राहिलेलं आहे आपल्याकडे किती युनिट्स 24 युनिट्स काम राहिलेलं आहे. हे काम करण्यासाठी आपल्याकडे 10 एडल्ट सोडून गेले म्हणजे टोटल किती होते 16. 10 सोडून गेले म्हणजे 6 एडल्ट्स राहणार आहेत आणि 4 चिल्ड्रन. तर ह्यांची टोटल एफिशियन्सीज किती येणार आहे 6 × 1/2 प्लस 4 × 1/4 म्हणजे 2 1 2 3 4 4 कॅन्सल म्हणजे यांनी 4 युनिट पर डेच्या हिशोबाने काम करणार आहेत. ठीक आहे. 4 युनिट पर डे टोटल काम आहे 24 युनिट. देन हाऊ मेनी डेज विल इट टेक फॉर देम टू कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे टाइम इज इक्वल टू काय असते वर्क अपॉन एफिशियन्सी. तर टाइम आपल्याकडे वर्क आपल्याकडे आहे 24 युनिट आणि त्यांची एफिशियन्सी आहे 4 युनिट. तर 24/4 किती येणार आहे 6 डेज. तर 6 डेज त्यांना लागणार आहेत हे काम संपवण्यासाठी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय इफ 6 men and 8 boys can complete a piece of work in 10 days. ठीक आहे. मी म्हणतोय 6 men आहेत आणि 8 boys आहेत. ह्यांनी काम संपवणार आहेत आपल्या किती दिवसात 10 दिवसात काम संपवणार आहेत 10 days. While 26 men and 48 boys त्यांनी हे काम संपवणार आहेत 2 दिवसात. देन व्हॉट इज द टाइम टेकन बाय 15 आणि हे सेम टाइप ऑफ वर्क. काही नाही तुम्हाला फक्त एफिशियन्सी काढायची आणि काम संपलं. तर एफिशियन्सी काढण्यासाठी हे बघ हे डे तर कट करून टाकतो काही कामाचं नाही आहे. 10 आणि 2चं एलसीएम किती आहे मी काय म्हणलो होतं वर्क डनला कधी पण त्याचं एलसीएम कन्सिडर करायचं. तर एलसीएम किती आहे 10 आणि 2चं 10च असतं. एफिशियन्सीज बघा तुम्हाला भेटून गेल्या किती किती एफिशियन्सीज येणार आहेत. तर ह्याची एफिशियन्सी 1 युनिट आहे हे एफिशियन्सी 5 युनिट आहे. ठीक आहे. म्हणजे एक सेकंड हे थोडं रब करतो खालचं. आता बघा 6 मेन आणि 8 बॉईजची एफिशियन्सी आहे 1 युनिट आणि 26 मेन आणि 48 बॉईजची एफिशियन्सी आहे 5 युनिट. तर आता मला एक माणूस आणि एक मुलाची एफिशियन्सी काढायची. तर काही नाही खूप सोपं आहे. ही इक्वेशन 1 आहे ही इक्वेशन 2 आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडवायचं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तुम्हाला 2 इक्वेशन्स आहेत 2 व्हेरिएबल्स आहेत आणि एम आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एलिमिनेशन मेथड वापरतो. हे पण आपला क्लास पुढे होणार आहे की लिनियर इक्वेशनला कसं सोडवायचं पण आज पुरतं थोडंसं समजून घ्या स्टार्टर. तर इथं एका व्हेरिएबलला एका कोएफिशियंटला सेम करायचं. इथं 8 आहे इथं 48 आहे. 8ला जर 48 बनवायचं तर आपण काय करतो इंटू 6. तर मी म्हणतोय पहिल्या इक्वेशनला मी इंटू 6 नी मल्टिप्लाय करतो आणि आपल्याला माहिती आहे इक्वेशनला सेम नंबरनी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्याने काही फरक पडत नाही. तर आपली पहिली इक्वेशन काय येऊन जाईल 6 6 36m प्लस 6 8 48b इज इक्वल टू 1 आणि दुसरी इक्वेशन ॲज इट इज आहे 26m प्लस 48b इज इक्वल टू किती 5. अच्छा हे 6 आहे सॉरी 6 नी मल्टिप्लाय केलं. आता दुसऱ्या इक्वेशनला पहिल्यामधून सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करताना यांचे साईन चेंज होतात.
हे कॅन्सल झालं. 36 मायनस 26 किती आलं 10m आणि द 6 मायनस 5 1 म्हणजे एका माणसाची एफिशियन्सी किती आली आपल्याकडे 1/10 युनिट्स. ठीक आहे. आता एका माणसाची जर 1/10 युनिट्स आहे तर पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करा 6 इंटू 1/10 प्लस 8b इज इक्वल टू 1 म्हणजे 6/10 प्लस 8b इज इक्वल टू 1 म्हणजे 8b ची व्हॅल्यू किती येणार आहे 1 मायनस 6/10 म्हणजे किती येणार आहे 4/10 4 1 जा 4 2 जा म्हणजे b ची एफिशियन्सी किती आली 1/20 युनिट्स. एकदा तुम्हाला एक माणूस आणि एका मुलाची एफिशियन्सी कळाली तर आता खूप सोपा क्वेश्चनच काही नाही राहिला. त्यांनी म्हणतायत किती जण काम करणार आहेत 15 माणसं आणि 20 बॉईज ह्यांची मिळून एफिशियन्सी किती असणार आहे टोटल एफिशियन्सी तर 15 इंटू 1/10 प्लस 20 इंटू 1/20 म्हणजे किती येणार आहे 3/2 प्लस 1 विच इज 5/2 बरोबर आहे. तर 5/2 टोटल एफिशियन्सी आहे. काम करायचं आहे 10 युनिट. जर टाइम काढायचं आपल्याला तर टाइम इज इक्वल टू काय असतं वर्क डन अपॉन एफिशियन्सी. तर टाइम इज इक्वल टू किती येणार आहे वर्क डन आहे 10 युनिट एफिशियन्सी आहे 5/2 म्हणजे टाइम इक्वल टू किती येणार आहे 5 1 जा 5 2 जा किती झालं 4 डेज. तर हे लोक हे काम संपवणार आहेत 4 डेज मध्ये. ठीक आहे. चला ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघूयात. तर ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे ए बी सी तिघं पण मिळालेले आहेत म्हणजे एक काम दिलेलं आहे त्यांना किती रुपीजसाठी 529 रुपीजसाठी. तर मी काय म्हणलं होतं की मानधनाचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन असते ते एफिशियन्सीवर असतं. असं नसतंय की एनी जास्त दिवस काम केलं तर त्याला जास्त पैसे नाही एफिशियन्सीवर त्यांचे पैसे डिस्ट्रीब्यूट होत असतात. ठीक आहे. तर ए बी सी आर एम्प्लॉईड टू डू अ पीस ऑफ वर्क फॉर 529 किती रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट भेटलाय त्यांना तर 529 रुपीजचा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे त्यांना. ठीक आहे. ए अँड बी टुगेदर आर सपोज टू डू 19/13 ऑफ द वर्क. तर ठीक आहे ए आणि बी मिळून किती काम करणार आहेत 19/13 एवढं टोटल वर्कचं काम करणार आहेत ऑफ वर्क. ठीक आहे. आणि बी अँड सी आर टुगेदर सपोज टू डू व्हॉट अमाऊंट शुड ए बी पेड. ठीक आहे. बी आणि सी टोटल किती काम करणार आहेत 8/23 ऑफ द टोटल वर्क 8/23 ऑफ द टोटल वर्क करणार आहेत बी आणि सी मिळून. बरोबर आहे. तर बी आणि सी जर 8/23 करणार आहेत तर ए किती करणार आहे तर आपण काय म्हणू शकतो डायरेक्टली टोटल वर्क या केसमध्ये फ्रॅक्शन मध्ये दिलंय तर टोटल वर्क 1 युनिट बघा 1 युनिट असणार आहे. ठीक आहे. तर पूर्ण काम 1 युनिट बी आणि सी 8/23 करणार आहे तर 8/1 मायनस 8/23 किती येणार आहे 15/23. बरोबर आहे. मग ए चा आणि बी प्लस सी चा रेशिओ किती असणार आहे काम करायचं तर ए ची व्हॅल्यू आहे 15/23 आणि बी आणि सी ची व्हॅल्यू आहे 8/23. तर 23 कॅन्सल झालं कितीचा रेशिओ आला 15:8 म्हणजे ए ला जास्त रुपये भेटले पाहिजेत 15th युनिट जास्त काम करतोय त्यानं त्याची एफिशियन्सी जास्त आहे 15 युनिट्सनी त्याने जास्त काम करतोय. तर टोटल डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे टोटल किती आहे 23 आहे. आता 23 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे ₹529. ठीक आहे 529 रुपीज म्हणजे 23 युनिट्स कामाचं त्यांनी 529 रुपीज दिलेलं आहे. ठीक आहे. तर 1 युनिट कामाचं किती असणार आहे 529 डिवायडेड बाय 23 529 डिवायडेड बाय 23 किती येते 23 2 जा 46 46 आणि 6 राहणार आहे 23. मग एक युनिट कामाचं आहे 23. मग ए तर करणार आहे 15 युनिट मग 15 इंटू 23 इज इक्वल टू आपल्याला आन्सर यायला पाहिजे 15 3 जा 45 15 2 जा 30 345 रुपीज भेटणार आहेत ए ला या कामाचे जास्त भेटणार आहेत कारण की तो जास्त काम करत आहे. ठीक आहे. मग आजचा लेक्चर आपण इथंच थांबूयात आपल्या या कॉन्सेप्ट बूस्टर शॉर्टसाठी आणि पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला MDH चे कॉन्सेप्ट्स वगैरे बद्दल आपल्याला जास्त माहिती देता येईल आणि PYQs जे आहेत UPSC आणि MPSC मध्ये आलेले ते पण आपण आपल्या पुढच्या संडेच्या लेक्चरमध्ये ट्राय करूयात. चला मग ठीक आहे आपल्या या क्वेश्चनचं तर आन्सर आलेलं आहे. आता पुढचे क्वेश्चन्स आपण पुढच्या क्लाससाठी ठेवूयात. जसे की हे क्वेश्चन्स आहेत पुढच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला टाइम वर्क किंवा MDH वाला कॉन्सेप्ट बघायचा आहे आणि UPSC MPSC मध्ये आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आपण घेणार आहोत. तर हे काही क्वेश्चन्स पुढच्या क्लाससाठी ठेवूयात. हा क्वेश्चन आम्ही तुम्हाला ॲज अ चॅलेंज ऑफ द डे म्हणून सॉल्व्ह करायला दिला होता आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर. जर आत्तापर्यंत फॉलो केलं नसेल तिथं तर नक्की फॉलो करा. टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा तिथं पण आम्ही तुम्हाला व्हेरियस क्वेश्चन्स प्रोव्हाइड करत राहू. ठीक आहे. तर एकदा बघून घ्या हा क्वेश्चन.
ए कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 20 डेज. ठीक आहे, आपण लिहूयात. ए आहे, बी आहे, यांचा टाइम. ए कम्प्लीट करत आहे किती दिवसात? 20. अँड बी कॅन डू द सेम वर्क इन 30 डेज. ठीक आहे, तर वर्क डन मी आजच सांगितलंय काय करायचं असतं. ह्यांचा एलसीएम घेत असतो. ह्यांचा एलसीएम किती येणार आहे 20 आणि 30चा? 60. एफिशियन्सीज पण भेटून जातील इथं. एफिशियन्सीज काय काय येणार आहे? 3 युनिट्स आणि 2 युनिट्स. ठीक आहे, पण काय झालं ह्याच्यामध्ये दे स्टार्टेड वर्किंग टुगेदर बट बी लेफ्ट द वर्क 5 डेज बिफोर इट्स कम्प्लिशन. काम संपण्याच्या 5 दिवस आधी बी निघून गेला तर आता टोटल त्यांनी किती दिवसात काम संपवलं असेल? असं जर क्वेश्चन असतं की दोघांनी किती दिवसात काम संपवलं असेल तर सोपं आहे. दोघांची एफिशियन्सी 5, 60 डिवायडेड बाय 5, 12 डेजमध्ये त्यांनी संपवलं असतं. पण काय झालं? बी निघून गेला शेवटी. तर शेवटच्या 5 दिवसात कोण काम केलंय? फक्त ए नी काम केलंय. तर मी म्हणतोय लास्ट 5 डेज फक्त ए काम करत होतं आणि ए ची एफिशियन्सी किती आहे? 3 युनिट आहे. मग लास्ट 5 डेज मध्ये ए नी किती काम केलं असणार आहे? 3 युनिटनी 5 दिवस, म्हणजे लास्ट 5 डेज मध्ये ए नी 15 युनिट काम केलं असणार आहे. बरोबर आहे. तर ए नी जर लास्ट 5 डेज मध्ये 15 युनिट काम केलंय तर आधी कोण काम केलं असणार आहे? दोघांनी मिळून. म्हणजे दोघांनी मिळून आधीचं काम केलं असेल तर वर्क डन अर्लियर किती असणार आहे? तर 60 - 15, म्हणजे हे जे 45 युनिट्स आहे ते कोण केलं असणार आहे? ए आणि बी नी टुगेदर केलं असणार आहे. आणि ए आणि बी नी हे वर्क सोबत किती दिवसात केलं असणार आहे? तर चेक करा. टाइम इज इक्वल टू वर्क डन बाय एफिशियन्सी. वर्क डन किती आहे? 45 युनिट आणि दोघांची मिळून एफिशियन्सी किती आहे? 5 युनिट. मग 5 किती जा? 9 जा. तर 9 डेज मध्ये हे काम संपवलं असेल दोघांनी. तर सुरुवातीला 9 दिवस तर ए आणि बी मिळून काम करत होते, पण शेवटचे 5 दिवस हे ए एकट्याने काम केलंय. मग सुरुवातीचे हे 9 दिवस आणि लास्टचे हे 5 दिवस. तर असे टोटल किती डेज झाले? 9 आणि 5 किती झालं? 14. तर होपफुली तुम्हाला ह्याचा आन्सर आला असेल. नसेल आलं तर होपफुली तुम्हाला आता लक्षात आलं असेल. तुम्ही नक्की इंस्टाग्राम चॅनलला एकदा बघत राहा. आम्ही असे क्वेश्चन्स टाकत राहतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉमेंट करून आम्हाला सांगत जावं की तुम्ही हे क्वेश्चन कसं सॉल्व्ह केलं, तुमची काय पद्धत होती. काही डाऊट्स असले तर 100% आमच्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. तिथं तुम्हाला वेगळे वेगळे क्वेश्चन्स, कॉन्सेप्ट बूस्टर, शॉर्ट नोट्स भेटत जातील. ठीक आहे, तर आज आपण आपला क्लास इथंच थांबवत आहेत. ह्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की राजेश्री IAS पोर्टलला नक्कीच व्हिजिट करा. तिथं तुम्हाला अपकमिंग कोर्सेसबद्दल माहिती भेटत राहील. ठीक आहे, थँक्यू.